नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीसाठी कसे असतील 1 ते 15 तारखेपर्यंतचे हे दिवस, 1 फेब्रुवारी ते 15 तारखेपर्यंत कसं जाणार आहेत हे 15 दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथुन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मिथुन राशीचे 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंतचे दिवस कसे असणार आहेत, काय होईल, काय नाही होणार, काय करावे, काय नाही करावे, याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, फेब्रुवारी महिना आता सुरू झालेला आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या राशी बदलामुळे फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. फेब्रुवारी महिना काही राशींसाठी खूप फलदायी तर काही राशींसाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मिथुन राशीसाठी फेब्रुवारी महिन्याचे 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान काय होईल, करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत कसा जाणार आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस संमिश्र राहणार आहेत. हे 15 दिवस तुमची कधी आनंदाचे तर कधी दुःखाची परिस्थिती उद्भवू शकते, परंतु महिन्याचा शेवट थोडा अधिक आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या सर्व लहान मोठ्या समस्या तुम्हाला संयम आणि शहाणपणाने सोडवाव्या लागतील. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. मे महिन्याच्या नंतर ती परिस्थिती सुधारेल, परंतु फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3 महिने थोडे जड जाणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहेत. या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकतात. नोकरदार वर्ग कामाच्या ठिकाणी त्यांचे बेस्ट देऊ शकतील. कामाच्या तुम्ही तुमच्या विरोधकांना गप्प करू शकतात. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. घराच्या देखभालीमध्ये किंवा चैनीशी संबंधित कोणत्याही वस्तूंवर पैसे खर्च केले जाऊ शकतात, म्हणून पैसे जरा जपून वापरा. तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे. तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका. तुमच्या जोडीदाराला किंवा त्याला हवं असेल तर पर्सनल स्पेस नक्की द्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा, अन्यथा आजार उद्भवू शकतात. योगा, व्यायाम याला प्राधान्य द्या. तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.